कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पार्टनर, तुझ्यापासून काय लपलंय? तुला तर सगळंच माहितीये। माझे एजंट बरोबर लग्न ठरलं ना, तेव्हा मला ते अजिबात आवडत नव्हते। जे तसे माणूस म्हणून ते चांगलेच आहे, पण नवरा म्हणून बापरे, मला भीतीच वाटत होती। म्हणजे हिटलर बरोबर आता आयुष्य काढायचं, या विचाराने धडकी भरली होती मला। म्हणजे खरं तर माझ्या मनातलं माझ्या लाईफ पार्टनरचं चित्र खूप वेगळं होतं, एजंट सारखं तर नक्कीच नव्हतं। पण आता ते चित्र हळूहळू बदलायला लागले। ते खडूस चेहऱ्यामागचे प्रेमळ एजे मला आता हळूहळू दिसायला लागले। कधीही न उलगडणारं कोडं वाटणारे एजे आता हळूहळू उलगडायला लागले। पार्टनर, मला ना आता जाणवलंय म्हणजे खात्री पटलीये, मला एजंट बरोबरच माझं पूर्ण आयुष्य घालवायचंय। माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे। आणि पार्टनर, तू आम्हाला भेटवलंस, तुझ्यामुळे आम्ही एकत्र आलो। खूप 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 थँक्यू। आणि पार्टनर, तू माझा खरा पार्टनर आहेस, कारण तुझ्याकडे नेहमी माझ्यासाठी काहीतरी बेटर प्लॅन असतो। अच्छा, म्हणजे काल हे फक्त हातात हात घालून फिरत नव्हते, या लीलाच्या मनात वेगळीच खिचडी शिजते। ही खरंच एजंटच्या प्रेमात पडलीये, आता काही खरं नाही। अजय हे घे, दे पुढचं मी करतो। मी जरा आले। हो, ऐक, दुर्गा, झाली का ग तरपूजीची तयारी? हा, मी करते ते। वहिनी, मी आरतीची तयारी करू का? नको, करते। वहिनी, मी दुर्वादी हटते। नको सरस्वती, माझं काम झालं की मी करते, राहू दे। वहिनी, काय झालंय तुम्हाला? तुम्ही आम्हाला काहीच मदत का नाही करू देतात? कारण तुम्ही देवाचं कोणतंही काम मनापासून आणि श्रद्धेने कराल असं आता तरी मला वाटत नाहीये। वहिनी, तुम्ही रांगोळ्या काढा, हाऊस सजवा, पण प्लीज बाप्पापाशी काहीही करू नका। प्लीज लांब राहा। चला। हीच ती संधी आहे। लक्ष्मी आणि सरू आता कोणाच्याही नकळत माझी प्यादी व्हायची तयारी ठेवा। बघितलं सरू, दुर्गा बहिणीने पण ऑफिशियली त्यांची पार्टी चेंज केली। जाऊ द्या हो वहिनी, हे म्हणजे असं झालं ना, आलिया बोगस आणि गावाला कळसा। काय सरू, तुझ्या अशा मूर्खासारख्या बोलण्यामुळे ना आपल्याला कोणी सिरियसली घेत नाही। वहिनी, मी काय बोलले? बस। पण आता मी ठरवलंय, आपण आपल्यावरती अन्याय होऊ द्यायचा नाही, आपण त्याच्या विरुद्ध आवाज उठवायचा, कळलं? हा, आवाज उठवायलाच पाहिजे वहिनी। लक्ष्मी, वहिनींचा बस तसं। हा, बोल ना। अरे बाबा, सगळीच कामं भांडणं करून सुटतात का? नाही ना। समजा आपला एखादा प्लॅन फसत असेल तर त्याच्याकडे थोडंसं वेगळ्या दृष्टीने बघायला शिका। अरे कधी कधी गोड बोलून हे कामं करून घेता येतात, अलग लक्षात। हा, ठेव ठेव। ऑफिस पॉलिटिक्स कधी कधी करावं लागतं। कसं असतं ना वहिनी, शत्रूवर पुढून केलेला वार जर वाया जात असेल तर कधी कधी पाठीमागून वार करावा लागतो।
एनिवे तयारी कुठपर्यंत आली? नाही चालेल. होतेच आहे करा करा, आलो मी. हा इथे. बघितलं सरू, किशोर भाऊजी पण जर समोरून वार फसले तर मागून वार करतात. म्हणजे आता आपण पण लढाई करायची वहिनी? नाही ग. हे बघ, मला कळलंय, जर आपल्याला लीलाचा पत्ता कट करायचा असेल तर आपल्याला तिच्याशी मैत्री करायला हवी. वहिनी बऱ्यात ना तुम्ही? लीलाशी मैत्री? हो. हे बघ, एकदा का तिच्याशी मैत्री झाली की मग तिचा आपल्यावरती विश्वास बसेल आणि मग तिला आपण या घरातून कायमची हकलून लावू. हा वहिनी, तुमच्या मेंदूची पूजा केली पाहिजे हा, खरंच. खरूया. चला चला या आवरूया. आजी, उद्या पार्टनर त्याच्या घरी गेल्यावर आपलं घर किती सुनं सुनं होईल ना. माहेरी तर विसर्जनानंतर मला रडायलाच यायचं. म्हणूनच तर आपल्या घरी विसर्जनानंतर ना एक गंमत असते. अभिराम सगळ्यांना एक सरप्राईज देतो. सरप्राईज? हा. आणि एजे? हा. आजी काय असतं सरप्राईज? कळेलच की तुला विसर्जन झाल्यावर. आजी आजी सांगा ना. कळेल की तुला पण का. प्लीज. अभिराम आहे ना, तो आला ना की तोच सांगेल. आजी पण आपण मैत्रिणी होत की नाही आजी? तरी नाही सांगणार. सरप्राईज सरप्राईज असत. आजी मी फायनल विचारते, काय? मला सांगा. ए तुला का ग एवढी उत्सुकता? सांग जरा. आजी एजेंचं सरप्राईज आहे, जे काहीतरी सॉलिडच असणार. काल कसं दिलेलं त्यांनी सरप्राईज? अभिरामचं सरप्राईज ना? हो. खूप सॉलिड असतं ना. हो. आता तू त्याच्यावर प्रेम करायला लागलीस ना. हो. बोला बोला बोला. जी अहो, पूर्ण वाक्यात उत्तर द्या. तुम्ही कुठचा विषय कुठे नेताय? विषय तोच आहे, बोला. काहीतरी बेडरूम मध्ये राहिलंय ते मी आले घेऊन. बरं बरं, कळलं बरं का तुझं उत्तर? कळलं कळलं. अरे या ना, बसा बसा. अरे दादा, ही फाईल. काय नवीन? अरे नवीन टेंडर? अरे मग भरून टाका ना. एक प्रॉब्लेम आहे पण दादा. प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम आहे यात? काही नाही, व्यवस्थित तर आहे. दादा अरे बाबा पण हे टेंडर भरणार आहेत. तर तुला तर माहिती आहे बाबांसमोर आमचं काय निभावं लागणार. दादा, अरे आमच्या बिझनेससाठी आम्हाला या कॉन्ट्रॅक्टची खूप गरज आहे रे. हो, प्लीज काहीतरी हेल्प कर ना आम्हाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.